पार्वती पतये हर हर महादेव।
महात्म्य अगाध आहे की मी आधी म्हटलं या नामाने आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि तुम्ही म्हणाल की हे नाव कोणी कोणी घेतलं. आपण बघितलं काल कदानी सुंदर अशी लीला करून कशा प्रकारे नारद महर्षींना झालेला गर्व त्याचं हरण मात्र विष्णू भगवंतांनी केलं. ही कथा श्रवण केली आपण आणि सुंदर असं पुढे प्रवेश करत हीच देवादिदेव महादेवांची कथा, शंभुनाथांची, शिवशंकराची, भोले बाबांची पूजा आराधना साधना, स्वामी विवेकानंद आणि स्वामी विवेकानंदांची आई कोण, आई वडील कोण स्वामी विवेकानंदांचे, भुवनेश्वरी माता आणि विश्वदत्त पिता. आणि भुवनेश्वरी माताने काय तर साक्षात जे भोले बाबा या ठिकाणी आहेत ना, हेच शिवशंकर, उमानाथ, दीनानाथ यांची मात्र अखंड आराधना केली. वर्णन आहे कोटी बिल्वपत्र स्वामी विवेकानंदांच्या आईने शिवार्पण केले. आणि तेव्हा कुठे या भुवनेश्वरी मातेच्या उदरी युथ आयकॉन म्हणून संबोधल्या जाणारे, युवकांचं प्रेरणास्थान म्हणून संबोधणारे स्वामी विवेकानंद जन्मास आले. प्रताप महिमा कशाचा, शिवभक्तीचा. एवढंच नाही तर माऊली गुरु ज्ञानोबा रे ज्यांना मी यायच्या पूर्वी अभंग गाणं सुरू होतं. आणि काय होतं अभंग, ज्या होत्या त्यांना लक्षात असेल, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मे. आणि त्या सिद्ध बेटात देवादिदेव महादेवच. आळंदीला बघितलं असेल तर सिद्धेश्वर, आणि या सिद्धेश्वर महादेवांची बिल्वपत्र वाहून जल अर्पण करून तांदूळ सफेद अक्षदाच्या तुम्ही इथे आणून भगवंताला अर्पण करता. याच केल्या कोणी, माऊली गुरु ज्ञानोबा यांच्या आईने. त्या मातेचं नाव रुक्मिणी माता, वडिलांचं नाव विठ्ठलपंत. आणि या मातेने ज्या वेळेला एवढी भक्ती केली आणि या भक्ती सहित पिंपळ वृक्ष आहे, या पिंपळ वृक्षाला मात्र काय तर फेऱ्या दिलेल्या आहे, फेऱ्या घातलेल्या आहे, प्रदक्षिणा केलेल्या आहे अनवाणी पायानी. आता आपल्या घरी पिंपळ नाही आहे पण तुळस तरी आहे ना, तुळशी, तिला तरी प्रदक्षिणा करा. आणि त्याचा परिणाम प्रताप महिमा ज्ञानाचा सागर. एवढंच नाही तर महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णु का अवतार, 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 महाविष्णु का अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णु का अवतार, महाविष्णु का अवतार, महाविष्णु का अवतार, महाविष्णु का अवतार, महाविष्णु का अवतार.
सखा माझा ज्ञानेश्वर कोणाचा अवतार? महाविष्णूंचा अवतार या कलियुगामध्ये त्या माऊलींच्या उदरी आला. प्रताप शिव भक्तीचा. एवढंच नाही तर श्री संत जनार्दन स्वामी यांच्या देखील माता नाव गिरिजा माता. आणि या गिरिजा मातेने मात्र अनवाणी म्हणजे पायात चप्पल जुता परिधान न करता भगवंताची रोज आराधना केली, बिल्वपत्र वाहिलेत. एवढंच नाही तर साधने पार्थिव शिवलिंग निर्माण केलं. पार्थिव शिवलिंग कशाला म्हणतात? काळ्या मातीचं किंवा तीर्थस्थानावरती गेले तर वाळूचं रेतीचं जे शिवलिंग तयार करता. जसं आता महाशिवरात्री परवा आहे, एकादशी झाली की द्वादशीच्या दिवशी म्हणजे आपला काला 26 तारखेला, 26 तारखेनंतर पुढे 27ला काय करता? 5 पावली करता. त्या 5 पावलीसाठी मात्र वाळूची रेतीची जी पिंड बनवता की नाही ती कशी आहे? पार्थिव शिवलिंग. आणि ही पार्थिव शिवलिंग निर्माण करून तिची षोडोपचारी विधिवत पूजा मात्र करायच्या गिरिजा माता. आणि परिणाम संत जनार्दन स्वामी त्यांच्या उदरी आले. एवढंच नाही तर नुकतीच त्यांची जयंती आपण साजरी केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराजांच्या आई जिजामाता जिजाऊ. आणि या जिजामातेने देखील काय केलं? तिने देखील देवादिदेव महादेवांचीच पूजा केली आहे. कारण कुलस्वामिनी कोण होती? भवानी. आणि ही भवानी कोण? तर याच शिवाची शक्ती म्हणजे भवानी आहे, दुसरी कोणी नाही. आणि ती शिवाची शक्ती शिवाला कशी प्राप्त झाली? आणि ती शिव सती आणि शिव पार्वती विवाह कसा झाला? विषयाकडे तिकडे जायचंच आहे आपल्याला. काही वरती मागे येणारच आहे, हळूहळू येणं चालू आहे. आणि तिकडे लक्ष देऊ नका. इकडलं तिकडे लक्ष गेलं मग नजर हट्टी, दुर्घटना. का? कारण महत्वाचा विषय तुमचा मागे राहून जाईल. तर माऊली गुरु ज्ञानोबरायांच्याच आईने नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने देखील जगदजननी जगदंबा म्हणजेच या शिवाच्या शक्तीची आराधना केली. आणि तिला नवस मागितला होता, आई पुत्र देशील ना? तर कसा दे? तिने मागणं मागितलं, नवस केला. कोणाला? या शक्तीला. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक वेळेस जिजामातेने ज्या वेळेला नवस केला या जगज्जननी जगदंबेला की वाढलेले अन्याय अत्याचार सहन होत नाहीये, कित्येक बळी चाललेले आहेत, माता माऊलींचे डोक्यावरचे पदर सुरक्षित नाहीये. एवढंच नाही तर माता माऊली सुरक्षित नाही आहेत, अन्याय अत्याचार वाढलेले आहे आणि अधर्म वाढत आहे. मग परिणाम काय? आणि म्हणून मात्र या धर्माच्या रक्षणाकरिता आई जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारीलाच म्हणून तुम्ही जयंती साजरी केली. अगदी बाबांचा आशीर्वाद. आणि तेच म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराज अवतरलेत. महाराज काय मला सांगायचं मूळ तत्व काय आहे? शिव, त्याचीच आराधना. आणि तुम्ही बघितलं असेल प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा गड किल्ल्यावरती स्वारी करायची आहे, शत्रूला पराजित करायचं आहे, तर सर्वप्रथम आवाज द्यायचे. आणि तो कोणता? सगळे जयघोष करायचे आणि मगच निघायचे. कोणत्याही पिक्चर मध्ये पहा, टीव्ही मध्ये पहा, युट्यूब वरती पहा, गुगल वरती पहा, कुठेही तुम्हाला तेच दिसेल. आणि काय म्हणायचे? जय भवानी, जय शिवाजी नाही म्हणायचे. ते जय भवानी म्हटलं की सुरू करायचे. स्वतःचे नाव नको त्यांना प्रिय होतं.
त्यांना मात्र भगवतीचं नाव प्रिय होतं. आणि एवढंच नाही तर मग मागून म्हणायचे काय, हर हर हरी हर हर महादेव मनात मात्र स्वारी करायची आणि शत्रूला पराजित करून परत यायचे. का? शिवतत्व. आणि म्हणून तर अनेक म्हणतातही ना, किसी के पेट में सांप पैदा होता है, किसी के पेट में बाप पैदा होता है, किसी के पेट में बाप जन्म लेता है, मगर माजिज़ा वैसी माँ थी यारो जिसके पेट में बापों के बाप आए हैं. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते दगडाच्या किल्ल्यावर. निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. आपल्या दिलेल्या छातीवर, आपल्या दिलेल्या छातीवर, आपल्या दिलेल्या छातीवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. आपल्या दिलेल्या छातीवर, आपल्या दिलेल्या छातीवर. करले पाऊले बळवंताच्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गडाच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते दगडाच्या किल्ल्यावर. आठवण येते मनापासून भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातील भगवा झेंडा घेतल्यावर, भगवा झेंडा घेतल्यावर. धर्माने धर्माने माणुसकीवर, धर्माने सगळ्या माणुसकीवर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते
गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे राजे जन्माला आले का? आईने मात्र नवस केला आणि नवस करून त्याच जगत जननी म्हणजेच शिवाची शक्ती सांगायचं मला शिव महिमा शिव आराधनेचं फल बघा त्यांना दिलं निश्चित आपल्याला देणार नाही यात शंकाच नाही. निश्चित प्राप्त झाल्यापासून राहणार नाही. माझ्या शिवरायांवरती बोलायचं झालं तर अनेक प्रसंग वर्णन करता येईल. अगदी आताच ज्यावेळेला इकडे प्रसंग चाललेला आहे वादन चाललेलं आहे छोटासा मुलगा आला इथे 4-5 वर्षाचा होता आपण पाहिलं असेल इकडून आणि तो काय करू लागला पळू लागला. आता तो मात्र इथे येऊन नाचू लागला. समोर लक्ष होत असेल तर का कारण जसं शिकवाल तुम्ही बघा ना एवढ्या जणी आल्यात आज रविवार आहे ना शाळेला सुट्टी आहे ना मग तरी तुमच्या सोबत नातू मुलं मुली कुठे आहे त्यांना ठेवल्या घरीच नाही काय तुम्ही म्हणाल काय ताई कधीला आणल्यानेच लई होते का त्यांना असं वाटत असेल तरी सांगते ज्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय सांगते ना मी अगदी 5 वर्षाचे जेवढा इथे मुलगा आता उभा होता अगदी तेवढ्याच छत्रपती शिवाजी महाराज अर्थात बाल शिवबा गाव संपूर्ण गेलेला आहे. गावात तमाशा आहे माहिती पडलं आणि ते तमाशा पाहण्याकरता संपूर्ण गाव गेलाय पण हा तमाशा म्हणजे काय बाल शिवबाला माहिती नाही. पण संपूर्ण गाव गेला आहे नेमकं काय आहे अशा कार्यक्रमात आपण गेलं तर आपली आई मात्र आपल्याला रागवल्याशिवाय राहणार नाही कारण आईने सांगितलं अशा अनैतिक ठिकाणी जायचं नाही म्हणून आतमध्ये तर जाणार नाही पण पडदा आहे आणि त्या पडद्याच्या जवळ मात्र शिवबा आलेत आणि फाटला आहे पडदा तो त्या फाटक्या पडद्यातून मात्र बाल शिवबा डोळ्याने दिसल तेवढं ते छिद्र होतं आणि त्या छिद्रातून मात्र पाहू लागले काय चाललंय नेमकं आतमध्ये. तेवढ्यात आई जिजाऊ आल्या आणि जिजाऊ मातेने मात्र बघितलं की शिवबा काय करतो आहे तर या फाटलेल्या पडद्यातून डोकावून पाहतो आहे. तेवढ्यात जिजामातेने मात्र काय तर शिवबांचा हात पकडला आणि शिवबांचा हात पकडून त्या पडद्याच्या बाजूला घेतलं दूर केलं त्या पडद्यापासून आणि आई म्हणाली तर बाळाला बाळ शिवबा तुला बायका नाचवणारा राजा नाही तर बायकांची आबरू वाचवणारा राजा व्हायचंय. त्यावेळेला राजाने बालपणावरती संस्कार बघा आईने सांगितलं आणि मुलाने तेव्हापासून मात्र अंगीकारलं तर पुढे तीच शिकवण घेतली. कोणतीही परकी स्त्री दिसेल तर तिला आई म्हणून संबोधले माता म्हणून संबोधलं आहे कारण आईची शिकवण होती महाराज. म्हणून सांगते माता माऊलींनो आपल्या मुलांना ही संस्कार द्या आणि ते संस्कार देताना मात्र वळण असेल हवा की 4 चौघात गेला ना तर लगेच म्हटलं पाहिजे की अरे हे कोणाचा मुलगा आहे. आणि त्यासाठी अशा कार्यक्रमाला कथेला कीर्तनाला प्रवचनाला आपल्या मुलांना नातांना मुलींना सोबत आणा कारण इथूनच मात्र संस्कार मिळतात म्हणून तर हे आयोजन आहे दुसरं काही नाही. अहो हेच छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करायचे कीर्तन ऐकायचे. मग जर का शिवबांना गरज आहे श्रवणाची कीर्तनाची संतांच्या संगतीची तर आपल्याला नाही का
निश्चित आपल्याला देखील आहे. आणि म्हणून आपण देखील येताना आपले मुलं मुली जे घरी रिकामे आता घरी ठेवून आलेत, पण घरी तरी काय करत असेल सांगा? मोबाईल पाहत असेल, मी सांगते ना, अर्धे मोबाईल पाहत असेल, टीव्ही पाहत असेल, नाहीतर रविवार आहे चार चौघात मस्त गेले आणि काय तर गल्ली गल्लीने इकडे तिकडे धावत खेळत आहे. त्यापेक्षा इथं आणून बसवलेत तर निश्चित श्रवण करेल, ऐकून घेईल, ऐकलं नाही तर फक्त काय तर पाहून घेईल. आणि पाहिल्यानंतर तुम्ही बघा, ज्याला ज्याच्यामध्ये आवड आहे ना तो तेवढंच इथून घेऊन जातो. लहान मुलगा सांगते मी. आणि मग इथं वाजवत आहेत, तो आला त्याने काय नाचून गेला असा का? कारण त्याला त्याच्यात आवड आहे. कालचीच गोष्ट, आरती सुरू होती ना, आरती सुरू आहे आणि आरती चाललेली आहे. आईने काय केलं तर आपल्या मुलीला खाली ठेवलं, कडीवर आरती घेण्यापेक्षा, तिला घेण्यापेक्षा खाली ठेवलं. तर ती मुलगी काय, इकडे मस्त वादन चाललेलं आहे, सगळे टाळ्या वाजवत आहे म्हणून ती पण प्रयत्न करते टाळ्या वाजवण्याचा. हे सगळं इथून घडतं. ज्याला तबल्यामध्ये आवड असेल ना, घरी जाऊ द्या, इथून पाहू द्या, मग तो घरी असंच करत राहते. पण ज्याच्यात आवड आहे करू द्या, नाही काही तर मग तो इथून गेल्यानंतर काय तर जय म्हटल्याशिवाय राहणार नाही. थोडा मोठा असेल, त्याला समज असेल, इथं ऐकलं तर निश्चित त्याच्या मनावरती परिवर्तन होईल. आणि जे सांगितलं ना, असे कित्येक मुलं पाहिले की ते अंगीकारतात, ऐकून घेतात सांगितलेलं आणि घरी जाऊन तसंच वागतात. कित्येक आई वडिलांनी सांगितलंय की श्रवण केल्यानंतर आमच्या मुलांमध्ये सुधार झालेला आहे. 7 दिवस 5 दिवस कथा झाल्यानंतर, अहो 5 दिवसाची गरज नाही, 2-2 दिवस एका कीर्तनात मात्र काय तर ऐकल्यानंतर मनस्थिती बदलते. आणि हे कोवळं मन आहे. लहान मुलं म्हणजे काय, अगदी ओल्या मातीसारखे आहे. ओल्या मातीला आकार द्यायला सुरुवात करतो कुंभार आणि मातीच्या गोळ्याचा मडकं बनवतो की नाही, मडकं बनवतो, दिवा बनवतो. काय त्या ओल्या मातीला हवा तो आकार मात्र तो कुंभार देतो. व त्याचप्रमाणे हे बाल वय म्हणजे या ओल्या मातीप्रमाणे आहे. आणि ती काय मोठे झाले मग किती संस्कार लावावो, मग तुम्हाला ऐकणार. कारण तुम्ही पाहिलं असेल, मुलगा लहान आहे तर त्या मुलाला आई म्हणते, काही चालू असेल ना चांगलं घरी आणि त्याच्यात त्याने बोलू द्या, आई म्हणते चुप बस, तुला याच्यातलं काही समजत नाही, म्हणते की नाही आई मुलांना? म्हणते ना. जे आई घेऊन आल्या आपल्या मुलांकडे त्या पाहू लागल्या. किती नाही म्हटलं तरी विचारून देतो, तू चुप बस, तुला याच्यातलं काही समजत नाही, अशी आई मुलाला म्हणते. हळूहळू तो मुलगा लहानाचा मोठा होतो, तरुण होतो आणि तरुण झाला रे झाला की मग शुभमंगल नाही करत का? शुभमंगल नाही म्हणत. त्याच्या समोर काय म्हणते, म्हणते का? म्हटलं की म्हणतच नसेल, इकडून आवाज नाही आला, इकडून नाही आला, नाही आला, पण तुमचाही नाही आला. जास्त जेवण झालं का? नाही ना, मग लक्ष इकडे ठेवा ना. आणि जसं शुभमंगल सावधान झालं की मग घरी येते, आणा किराणा संपला, आणा फेरन लावली संपली, आणा पावडर संपला, आणा साखर संपली, आणा. आणि आणा आणा करता करता माणूस कधी काय होऊन जातो असं का? आणि हे आणून द्यायला लागतात कोण? पतिदेव. पत्नी आल्यावर आणि मग पत्नी जशी 14 जानेवारीचा सण काय मकर संक्रांती असा सण आला रे आला की मग महिला मंडळींचा थाटच पाळवला जात नाही, नाही का? कोणती साडी घालू, कोणत्या बांगड्या घालू, आज नाही केल्या तशा तयाऱ्या. फक्त काय 14 तारखेला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि मस्त तयाऱ्या करा. किती 14 तारखेला? एक दिवस. वर्षभर काय करा मग? आज
शिवपार्वती देवादिदेव महादेवांचा विवाह आहे, लग्न आहे. सुंदर तयाऱ्या करायला पाहिजे होत्या. त्या देवाचं लग्न आहे, काहींनी केल्या न सांगता. ज्या राहिल्या त्या हरकत नाही, उद्या म्हटलं याच्यातच आनंद आहे. आज नाही केल्या तरी सांगते उद्या सुंदर सर्वांनी पिवळ्या कलरच्या साड्या लावून यायच्या. ज्यांच्या जवळ नाहीये त्या घरी गेल्यावर इथं बसलेले असतील तर म्हणत असतील ताईनं पिवळे सांगितलं ना, आमच्या घरवाली जवळ पिवळी साडीच नाही आहे, आता 500 रुपयाचा खर्च. नाही, जशी काही हळदी असेल थोडी डार्क पेंट जशी असेल तशी. सर्वांनी पिवळं वस्त्र धारण करून या उद्याला, पिवळ्या साड्या. का? आणि पुरुष मंडळी म्हणते चला आम्ही वाचलो, सगळे तसे तर कलर मध्येच आहे हो, पांढरे शर्ट वालेच आहेत सगळे, एक अर्धच त्याच्यात, बाकी सगळी लाईन पांढरीच आहे. उद्या पांढरेच वस्त्र धारण करून या, कारण आज शिवपार्वतीचा विवाह आहे, उद्या पुत्र प्राप्ती आहे त्यांना, कारण कथा आहे आपल्याला लवकर जाणे पुढे. आणि मग उद्याला काय तर देवादिदेव महादेवांचे पुत्र जन्म होईल आणि मग मात्र विवाह होईल. आणि आज नाही आले महादेवांच्या तर त्यांच्या पुत्राच्या तरी वरातीत चांगल्या तयाऱ्या करून या. असो म्हणून या, आणि जे घरी रिकामे बसून ठेवले त्यांना घेऊन या. आणि आल्यानंतर फक्त इथं येऊन बसून तनाने शरीराने देहाने बसलेले आहे, पण मनाने देखील इथे बसा, कारण ही देवादिदेव महादेवांची कथा आहे. आणि हे भोले बाबा एवढे भोले आहेत, नावावरूनच आपल्या सर्वांना कळते. आपण कुठे होतो? कुठे? अक्षिता पडल्या रे पडल्या की मग पत्नी येते. आणि मग मात्र 14 जानेवारी मकर संक्रांती आली. 14 जानेवारीच म्हणून नाही, नेहमीच 4-5 वेटाळ्यातल्या महिला मंडळी एकत्र आल्या एका एरियातल्या की हा गोष्टी सांगतात, अशा गोष्टी सांगतात. आणि त्या गोष्टी सुरू झाल्या की मग मात्र तिकडे घरवाले थकून आले असतील तर त्यांना पाय धुवायला पाणी द्याव, प्यायला पाणी द्याव, चहा करावं, तर ते राहत्या बाजूला. यांच्या गोष्टीत संपत नाही. तुमच्या गावात नाही अशा, आमच्या मारेगावचं आज पंढरपूरचं सांगते कशाला. आणि सगळ्या मग पती घरातून नवरा आवाज देते बायकोला, काय झालं नाही का, चल ना घरात, आता दिवे लावायची वेळ होते महाराज. दिवे लावायचं राहत मग गोष्टीत संपत नाही. असं म्हणा घरच्यांनी येणं झालं नाही का ग, तेवढ्यात मात्र ही म्हणते काय, तुम्ही नाही बरं, महिला मंडळी त्यांना म्हणतात काय, अहो तुम्ही चुप बसा, तुम्हाला याच्यातलं काही समजत असल्या म्हणजे म्हणता. एवढं झालं की तो तरुण मुलगा हळूहळू मात्र संसारात रमून जातो आणि हळूहळू 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 वय वाढते. आणि वय वाढलं रे वाढलं की मग होतात म्हातारे. आणि म्हातारे झाले की मग मात्र काय तर नातू. नातू लहानाचा मोठा होऊ लागला की चांगलं बोलणं शिकला नातू की नातू आप्पाजीला शिकवते काय, अय आप्पाजी तुम्ही चुप बसा, तुम्हाला याच्यातलं काही समजत. लहानपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, सगळ्यांनी म्हटलं काय तुला काही समजत. आणि हे समजून घ्यायचं असेल तर इथं येणं महत्वाचं आहे.